हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चनाज डेली ब्लॉग. तर बघा, आज मी खरं तर आषाढ तळायला घेतला आहे. खरं मग म्हणतात ना, आषाढात तळणी होते, तर त्याप्रकारे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे मी. तर बघा, आज मी ना तिखट पुऱ्या बनवल्या त्या. तर ते बनवण्यासाठी ना मी साहित्य बघा काय काय घेतले. कोथिंबीर, थोडी कोथिंबीर घेतल्या, त्यानंतर एक 4-5 मिरच्या घेतल्यात. कारण तुम्हाला तिखट कसं आवश्यक असेल तसं तुम्ही घेऊ शकता. कारण माझ्या घरात तर मुलं असल्यामुळे मी अगदी 3 ते 4च मिरच्या घेतल्या. त्यानंतर जिरा आणि ओवा ॲड करून ते मिक्सरला अगदी बारीक होईपर्यंत फिरवून घेतलं आहे. अगदी छान बारीक करून घेतलं ना, ते पिठात मिक्स होतं आणि खूप छान त्याची टेस्ट येऊन जाते. अगदी ओवा घातल्याने ते पचण्यास पण हलकं राहतं. तर बघा, मी पुऱ्या बनवण्यासाठी ना गव्हाचे 1-1.5 वाटी पीठ घेतलं आहे. त्यानंतर बाजरीचं अर्धी वाटी पीठ घेतलं आहे आणि बेसन अर्धी वाटी असं घेतलं आहे. अशा प्रकारे प्रमाण घेतलं ना, अगदी छान असे कुरकुरीत मस्त पुऱ्या होऊन जातात. तर बघा, खरं तर बाजरीच्या पिठापेक्षा ना ज्वारीचं पीठ केव्हाही चांगलं. पण माझ्याकडं आत्ता सध्या बाजरीचं पीठ उपलब्ध आहे, त्यामुळं मग मी बाजरीच वापरलेलं आहे. तर तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं, खरं तर बाजरीचं पण छान होते, नाही असं नाही, पण मला वाटते ज्वारीचं छान होत असावं. तर बघा, पीठ मळताना मग मी त्यात थोडा हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केले. तुम्ही ते करू शकता. खरं तर ना तीळ ह्यात ॲड केलं म्हणजे एक दिसायला ते ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि चवीला पण छान लागतं. पण माझ्या मुलांना ना तीळ ते दिसत नाही, आणि ते दिसले का ते काय करतात, काढून टाकायचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा मी वापरलेलेच नाही तीळ. तर बघा, अशा प्रकारे अगदी थोडं पाणी करून ना पीठ छान असं मळून घ्यायचं. बघा, आपणाला तळणीच्या पुऱ्या करण्यासाठी ना जरा घट्ट पीठ मळून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं. कारण मग जास्त पातळ झालं तर पुऱ्या व्यवस्थित लाटता येत नाहीत. म्हणून मग ते जरा घट्टच पीठ मळून घ्यायचं. बघा, मी अगदी योग्य प्रमाणात असं ना पीठ मळून घेतलं आहे. त्यानंतर खरं तर पीठ रेस्ट करायला ठेवायची आवश्यकता नाही, कारण त्यात ज्वारीचं पीठ असल्यामुळं मग ते पातळ होऊन जातं. म्हणून मी पटकन 1-2 मिनटंच भिजायला ठेवलं होतं. त्यानंतर लगेच पटकन पुऱ्या लाट्या घेतल्या होत्या. हव्या तर तुम्ही ना छोटे गोळे करून पुऱ्या एकदमच लाटून ठेवू शकता. पण शक्यतो कसं पिठात मळल्यामुळं ना तेल खराब होण्याची जास्त शक्यता असतं. म्हणून मी ना अगदी छोटे गोळे करून घेतले आणि त्यानंतर मग पुऱ्या अगदी थोडं तेल लावून गोळे लाटून घेतले. पिठाचा वापरच केलेला नाही बघा. अगदी छान पद्धतीने असं थोडं तेल लावून असं लाटून घेतलं ना, अगदी खूप छान अशा पुऱ्या तयार होतात. आणि ते जास्त असं पीठ खाल्ल्यागत आहे आणि तेल खराब होत नाही, मुळातली गोष्ट. बघा, तेल गरम झाल्यानंतर मी अगदी छान अशा पुऱ्या सोडून घेतल्या होत्या. अगदी टम अशा फुगून जातात. खूप छान आणि टेस्टी पण होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या. बघा, सगळ्या एकत्र जर लाटून घेतल्या ना, होतं कसं, ती चिटकून जातात. मग असं नाही का, ते काय पुऱ्या काय आपल्याला जास्त लाटायला वेळ लागत नाही. अगदी थोड्याच असल्यामुळे जास्त नाही होत. मग पटकन लाटून लाटायला तसं भाजायला तसं ना लाटत गेलं तरी पण चालतं. नाहीतर तुम्ही असं वेगवेगळ्या लाटून ठेवू शकता. मग अगदी छान पद्धतीने मी बनवून घेतल्या होत्या. खायलाही खमंगीत आणि खुसखुशीत लागतात. बघा, सहसा शहरात ना जास्त असं कोण करत बसत नाही, पण गावाकडे ना अशी पद्धती खूप आहे. आणि आषाढ म्हणलं की काहीतरी तळणी होते. म्हणून बघा, मी तळण्याचा प्रयत्न केला. शक्यतो शहरात पण आपल्या गावाकडचं माणसं शहरात ना फक्त शरीरानं आली असते. ॲक्च्युली मनानं
ते गावाकडेच राहिलेले असते, त्या प्रकारे असं काहीतरी असू शकतं. म्हणून गावाकडच्या थोडी आठवणी, म्हणून मग आषाढा तळा. आणि घरातल्या प्रत्येकाला खाऊ घालण्यातच खरं तर काय म्हणतात, घरातल्या गृहिणींची कला असू शकते. तर बघा, म्हणतात ना, घरात जर आनंद निर्माण व्हायचा असेल तर बाईच्या हातात कला असणे आवश्यक असतं. त्याप्रमाणे नाही का, बाई जर खरंच सुगरण असेल तर ती घर कसं बघा आनंदी, प्रसन्न आणि छान असं असतं. कारण आनंदाचा मार्ग हा पोटातूनच असतो. माणसाचं जर पोट कायम असं छान भरलेलं असेल तर माणूस नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करतो. तशा प्रकारे असतं. मग बघा, अशा प्रकारे मी काहीतरी नवीन करून ना कुटुंबाला खुश ठेवण्याचा काहीतरी प्रयत्न असतो. आणि मुलं पण अगदी आवडीनं खाऊन जातात बघा. नवीन काहीतरी बनवायचं आणि ते मुलांना खाऊ घालण्यातच खरं तर स्त्रियांचं. तर बघा, मी अशा पद्धतीने अगदी एक पुरी लाटत ना सगळ्या पुऱ्या अगदी छान प्रकारे लाटून आणि भाजून घेतलेत. अगदी टुम्म फुगतेत. खूप मस्त वाटतं करायला. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा रेसिपी कशी झाली. रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा, चला, बाय बाय.